शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये व देशामधील PM किसान बांधवांसाठी 21वा हप्ता। बघा, दोन्ही हप्ते मिळून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपयांचा निधी आज जमा करण्यात येत आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या तसेच PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते, परंतु आता सरकारच्या माध्यमातून टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगदी काही तासामध्ये जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, चला तर लगेच जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले असेल तर आज सरकारच्या माध्यमातून टोटल 4,000 रुपयांचा निधी अगदी काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिली आहे। चला तर ती यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया आज कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। तर मग बघा, शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड मोठी आणि आनंदाची बातमी सरकारने आज दिली आहे। PM किसान योजनेचा 21वा हप्ता, त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आता नरेंद्र मोदी साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी दिली आहे। राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आती आली आहे। सर्व जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसानचे 20,000 रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिली आहे। ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, ज्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते। तर बघा शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज दुपारी 3 वाजता, बघा टायमिंग लक्षामध्ये घ्या, आज दुपारी 3 वाजता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। परंतु आज ते उद्यापर्यंत यापैकी बघा शेतकरी बांधवांनो 18 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्याची मोठी माहिती समोर आली आहे। म्हणजे की बघा आज टोटल 18 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। शासनाकडून PM किसान तसे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आज वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून जाहीर झाली आहे। आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये टोटल 4,000 रुपयांचा हप्ता त्यांना मिळणार आहे। म्हणजे की बघा आता नमोचे 2 व PMचे 2 जर तुम्ही महाराष्ट्रामधील रहिवासी असाल तर तुम्हाला टोटल 4,000 रुपये मिळणार आहेत। शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सर्वात महत्त्वाची माहिती आज या ठिकाणी दिली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो ते खरोखर आज जमा होणार आहे का हे आपण अगदी पुराव्यासह पाहणार आहोत। याचबरोबर पीक विम्याचा छोटासा भाग, नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेची एकत्रित माहिती आपण जाणून घेत आहोत। सध्या बघा शेतकरी बांधवांनो, बघा तुमची पेरणी झालेली आहे। बघा या ठिकाणी आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही गहू, हरभरा असे पिके या ठिकाणी पेरली असतील तर बघा शेतकऱ्यांमध्ये आता पैशाची कमतरता जाणवत आहे। या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षामध्ये घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय जाहीर झाला आहे। PM किसानचा 21वा हप्ता बघा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सोडण्यात येत आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या माध्यमातून बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी उद्या आणि आज या ठिकाणी 18 जिल्ह्यामध्ये असे करून टोटल 36 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे, असे टोटल 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जे केंद्र आहे आणि राज्य आहे दोन्हीकडे BJPचे सरकार स्थापन झालेले आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, दोन्हीकडे BJPचे सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर सरकारने दिली आहे। शेतकरी मित्रांनो, बघा आता या ठिकाणी राज्यामध्ये पण BJPचे सरकार आहे आणि या ठिकाणी भारतामध्ये पण BJP सरकार आहे। दोन्हीकडे BJPचे सरकार असल्यामुळे तुम्हाला टोटल 4,000 रुपयांचा निधी आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही काही महत्त्वाची कामे करून घ्या।
ती कोणती कामे आहे? चला तर अगदी एका मिनिटामध्ये यादी देखील पाहून घेऊ. शेतकरी मित्रांनो, KYC बघा सर्वात प्रथम करून घ्यावी लागणार आहे. बघा गेल्या वर्षी गेल्या या ठिकाणी जो हप्ता होता PM किसानचा 20वा हप्ता बघा वितरित झाला, तेव्हा अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले होते. याचे कारण या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. KYC किंवा आधार सीडिंग शेतकरी बांधवांनी केली नव्हती, ती तुम्ही तात्काळ करून घ्या. तुम्हाला कसल्याच प्रकारे अडचण येणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, लगेच जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. सरकारच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची बातमी आज या ठिकाणी दिली आहे. आता तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. बघा ज्या शेतकऱ्यांनी हे आवश्यक काम केले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा 1 रुपया आला नाही आणि त्यांना 20व्या हप्त्यापासून वंचित देखील राहावं लागलं होता. म्हणून तुम्ही जर अद्याप ही कामे केली नसतील तर तात्काळ करून घ्या, नाहीतर तुम्ही वंचित देखील राहू शकता. बघा शेतकरी बांधवांनो, बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आता प्रश्न आहे पीक विम्याचा. तो शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे? सूत्रांकडून भेटलेल्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम पण जमा होणार आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील बघा येत्या 2च दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. ही बातमी सूत्रांकडून भेटलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं, मागील वेळेस ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा 20वा हप्ता भेटला नव्हता त्याचे कारण या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार त्यांनी आधार सीडिंग KYC तात्काळ करून घ्या. बघा जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला निधी मिळणार नाही. बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे आता ठिकाणी एक कारण असं देखील होते, सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे पासबुक नव्हते, त्यामुळे शेतकऱ्याला निधी मिळाला नव्हता. आता बघा, आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समन्वयाने 12 खाजगी बँका आणि 12 सरकारी बँका निवडलेल्या आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आज जो 18 जिल्ह्यामध्ये निधी जमा होईल आणि उद्या परत 18 जिल्ह्यांमध्ये निधी जमा होईल, फक्त या 12 बँकेमध्ये जमा होणार. तर त्या कोणत्या 12 बँके आहे लगेच पाहून घेऊया. या निवडलेल्या बँकांची यादी आता आली आहे. पंजाब अँड सिंध बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक, बघा बडोदा बँक, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट पेमेंट बँक. बघा हेच ते महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा लगेच आपण जिल्ह्यांची यादी देखील पाहून घेऊया. जर या बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव आले असेल तर आज तुम्हाला निश्चित निधी रक्कम मिळणार आहे. तर बघा आज आणि उद्या जमा होणारा निधी, बघा शेतकरी बांधवांनो, टोटल 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होतोय. बघा या 18 जिल्ह्यांची यादी: नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली. आता जर तुम्ही गडचिरोलीमधून असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी. त्यानंतर उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर. बघा शेतकरी बांधवांनो, हेच ते महत्त्वाचे जिल्हे आहेत. आणि त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, उदाहरणार्थ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा जवळचे छोटे खेडेपाडे, आता कोणता जिल्हा असो तेथे देखील सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम मिळणार आहे. बघा असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजे की जे छोटे खेडे आहे तिथे पण निधी रक्कम जमा होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही. सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. टोटल 4,000 रुपये अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता चिंता करण्याची गरज पडणार नाही. बऱ्याच दिवसापासून अफवा सुरू होत्या की आज निधी मिळणार, उद्या निधी मिळणार, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसल्याच प्रकारे निधी रक्कम जमा झाली नव्हती. परंतु आता शासनाच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झाला आहे. जर तुम्हाला मागील हप्ते भेटले नसतील तर सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक काम करून घ्यावं लागेल. बघा तुम्हाला पोस्ट पेमेंट बँकचे खाते उघडावे लागेल. हे खातं उघडल्यानंतर तुम्हाला KYC करून घ्यावी लागेल. त्यानंतर जो आता काय हप्ता येणार आहे त्याच हप्त्यासोबत मागील रखडलेले सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता शेतकरी बांधवांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की
3,000 रुपयांचा निधी प्रत्येक हप्त्यासाठी वितरित झाला आहे, परंतु तसं काही घडणार नाही. 2-2 हजार रुपयांचा निधी शेतकरी बांधवांना मिळणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.